बरं, पण हे सगळं करत असताना एक स्ट्रेंथ कुठून मिळते? मग ती वडिलांपासून मिळते? कारण मी असं ऐकून आहे, की तुमचे वडील देखील म्हाडाचा त्यांनी त्या काळी भ्रष्टाचार बाहेर काढलेला. म्हणजे तेव्हापासून हे कुठेतरी बिंबवलं गेलेलं आहे, की हे असं होत असेल तर गप्प नाही बसायचं? माझे बाबा आणि माझे सगळेच काका वगैरे सगळेच हे आधी आर एस एसमध्ये होते आणि ते सगळे फार तत्ववादी, म्हणजे आताच्या आर एस एसबद्दल नाही बोलत आहे मी, तेव्हाच्या काळच्या आर एस एसबद्दल बोलते. ते तेव्हा अतिशय तत्ववादी लोक होते आणि म्हणूनच त्यांनी जेव्हा महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू झाला, म्हाडात सुरू झाला, तेव्हा त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि ते म्हणाले की माझ्याच्याने हे होणार नाही. म्हणजे त्यांचं ते एक वाक्य मी जे मगाशी तुला सांगितलं की मोडेन पण वाकणार नाही. आणि हे आमच्यात आलं चौघही भावंडात. आम्ही चौघं भावंड आहोत, 2 मोठे भाऊ आणि आम्ही 2 धाकट्या बहिणी. मुद्दाम सांगते की सगळ्यात मोठा भाऊ टाइम्स ऑफ इंडियामधनं जनरल मॅनेजर होता, तो रिटायर झाला आत्ता. दुसरा भाऊ आहे, त्यांनी मास्टर्स इन हायराईज स्ट्रक्चर्स केलं कॅनडातल्या एका मोठ्या कंपनीत, तो अतिशय उच्च पदावर आहे. आणि मी तिसरी आणि माझी धाकटी बहीण मंजू ती एअरपोर्टला स्टेशन मॅनेजर आहे. आणि चौघंही बघितलं ना आम्ही तत्वाच्या बाहेर जगत नाही. म्हणजे आणि हे संस्कार आमच्यावर जे आले आहेत ते बाबांकडनं आले आहेत. ते आम्हाला नेहमी म्हणायचे की आपण कष्टाने कमवायचं, आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यात राहायचं आणि समाधान मानायचं. तर मला असं वाटतं की आता ना हे समाधान अमुक अमुक शब्दांचा सगळ्यांना विसर पडत चालला आहे. त्याच्याकडे ते पैसे आहेत, मग माझ्याकडे का नाही, मग ते कसंही करून लुबाडणं, हे जे सगळं चालू आहे ना ते बंद झालं पाहिजे खरं तर. पण त्यावेळी बाबांनी देखील लढा दिलेला होता अशा त्या काळात भ्रष्टाचार जो काही होत होता किंवा त्यांना निदर्शनात आलं त्यावेळी? ॲक्च्युली ते ना खूप तापट होते, ते माझ्या कळतच असेल. तर त्यांनी राजीनामाच दिला होता पदाचा आणि मग त्यानंतर म्हाडा अधिकारी होते त्या काळात? म्हाडाचे टॉप अधिकारी होते. म्हणजे आम्हाला अशी लाल दिव्याची गाडी, मी नेहमी रेस्ट हाऊसेसमध्ये बाबांबरोबर राहायचे. 8 जिल्हे होते त्यांच्या खाली, हाताखाली. बरं. तर नेहमी पोलीसची जी पुढे मागे अशा थाटातच आम्ही वाढलो. आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे काहीच नव्हतं ना, बँक बॅलन्सेस नाही, काही नाही. आई गृहिणी होती, तर तिने लायब्ररियनचा कोर्स केला आणि ते एका गव्हर्मेंट लायब्ररीमध्ये लायब्ररियन म्हणून लागली. 500 रुपये महिन्यावर आमचं घर चालायचं. आणि म्हणजे कोणाचे वापरलेले कपडे आम्ही विकत घेऊन घालायचो, इतकी परिस्थिती आमची वाईट होती. पण तत्व आमच्यापैकी चौघांपैकी कोणीही सोडली नाही. आणि नशिबाने मला जे लग्न झाल्यानंतर जे कुटुंब मिळालं तेही अगदी तसंच होतं. म्हणजे खरं तर गुजराती घरात म्हणजे जे आपण म्हणतो ना की सगळे धंदेवाले असतात, हां धंदेवाले असतात, मग टॅक्स चुकवणं वगैरे वगैरे जो प्रकार असतो तो आमच्या घरात कधीच नशिबाने नव्हता. माझे सासऱ्यांपासून सगळे अतिशय उच्च शिक्षित, म्हणजे सासरे टेक्स्टाईल इंजिनियर, सासूबाई ज्या आता 88 वर्षाच्या आहेत, तेव्हाच्या काळच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या ग्रॅज्युएट आहेत त्या. मग मिस्टरांच्या 5 डिग्रीज फायनान्सच्या, नणंद माझी CS आहे, माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं, मुलगी माझी आर्किटेक्ट आहे आणि मुलगा मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हे सगळं आमचं कुटुंब असताना ना आमच्याकडे काय आहे ते मी सांगू शकते. माझं ITR मी अगदी उघडपणे दाखवलं की मागच्या वर्षी आम्ही 2 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरला. पण जेव्हा त्याच्यानंतर मी असं दाखवलं की मुख्यमंत्री टोटल इन्कम इतका दाखवतात, एकनाथ शिंदे इतका दाखवतात, अजित पवार इतका दाखवतात, तर त्यांच्यापेक्षा 7-8 पट माझं इन्कम असेल असं महाराष्ट्राला पटू शकेल का? पण म्हणजे हेच वाटतं की हे जे सगळं आहे चित्र, हे बदलण्यासाठी आपण लढायला हवं, म्हणून मी लढते.